तर मित्र बघा, 2 फुटाच्या याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो। आणि याची प्राइस वगैरे काय असणार आहे? प्राइस 1651 आहे। 1651 रुपये। मखर आहे 3 फुटाचा। 3 फुटाचा। ओके, तर मित्र बघा 3 फुटाचा मखर आहे, 2 फुटाची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो। आणि बघा याची प्राइस वगैरे याच्यावरती मेन्शन केली आहे बघा, 4501 रुपये। मेघडंबरी, अच्छा मेघडंबरी, ओके 4251 प्राइस आहे तिचं। त्याला पण खूप छान आहे मित्र बघा। याचं नाव काय असणार आहे मखरचं? विघ्नराज। विघ्नराज, ओके। तर मित्र मोदक आहे बघा, गेल्या वर्षी मी आलेलो तेव्हा नव्हता, हा फर्स्ट टाइम बघतो मी इथं। याचा आहे गणेश निवास। गणेश निवास, तर गणेश निवास आहे। आणि याची प्राइस काय असणार आहे? 4200। ओके, तर या मखरचं नाव काय असणार आहे? मंगलमूर्ती। मंगलमूर्ती, ओके। आणि याची प्राइस काय असणार आहे? प्राइस 3051 आहे। 3051 रुपये। आणि या मखरमध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? आता 2 फुटाची मूर्ती। 2 फुटाची। आणि त्याची प्राइस, या मखरचा प्राइस काय असणार आहे? 3501 आहे। आणि या मखरचं नाव काय असणार आहे? सूर्यमुखी। सूर्य मखर, मित्र या मखरचं नाव आहे ना सूर्य मखर आहे। नमो पार्वती पताये, हर हर महादेव। आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार। तर मित्रांनो मी संजय स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आता मी डोंबिवली ईस्टला श्री आर्ट्स अँड क्राफ्ट्स या एक्झिबिशनला भेट द्यायला, इथे ना आपल्याला इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे। म्हणजे बांबू मेट पासून बनलेले लेस वगैरे यूज करून किंवा फॅब्रिक वगैरे यूज करून इथे इको फ्रेंडली मखर तयार केलेले आहेत। तर मित्रांनो ते कोणकोणते मखर मिळणार आहे, त्यांची साईज वगैरे काय असणार आहे, त्या मखरमध्ये आपण किती फुटाचे गणपती बाप्पा स्थापन करू शकतो, याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर वगैरे देऊ शकता की मला डायरेक्ट शॉपात व्हिजिट करावे लागणार आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया इथे कोणकोणते मखर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो श्री आर्ट्स अँड क्राफ्ट्स इथे आपल्याला इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे। पाहू शकता पूर्णपणे इको फ्रेंडली असणार आहे, मल्टिपल टाइम्स तुम्ही ना ते मखर यूज करू शकता आणि 2 मिनिटात असेंबल होणारे मखर्स आहे। आणि बघा हे ना केळकर रोड आहे, या रोडचं नाव आहे ना केळकर रोड आहे। आणि बघा या साईडला आपला वामन आणि पेटे ज्वेल्स पाहायला मिळणार आहे राईट साईड, आणि लेफ्ट साईड आपल्याला डोंबिवली स्टेशन पाहायला मिळणार आहे। 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे, तुम्ही इझिली नाही इथपर्यंत चालत येऊ शकता। आणि बघा समोर आपल्याला बुटीक हे शॉप पाहायला मिळणार आहे जोबन, आणि रिक्षा स्टँडच्या बरोबर समोर आहे ना हे शॉप आहे। आता आपण शॉपमध्ये जाऊन पाहूया कोणकोणते मखर मिळणार आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण ऐकून घेऊ। तर मित्र बघा इथे आपल्याला पूर्णपणे इको फ्रेंडली मखर पाहायला मिळणार आहे। बांबू मेट पासून मध्ये छोट्या मोठ्या साईज मध्ये प्रत्येक साईज मध्ये आपल्याला मखर पाहायला मिळणार आहे। त्यांची नावं वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती आहे, म्हणजे किती फुटाची आपण गणपती बाप्पा स्थापन करू शकतो। नमस्कार ताई। नमस्कार, कसे बरे आहे ना तुम्ही? हो मस्त। ताई आपलं पूर्ण नाव सांगता मला? माधवी विजय कुमार पंधरे। आणि या एक्झिबिशनचा ऍड्रेस वगैरे? प्लॅटिनम प्लाझा, केळकर रोड, डोंबिवली ईस्ट। ओके, तर आपल्याकडे किती फुटाचे मखर पाहायला मिळणार आहे? 1 फुटापासून ते 3-3.5 फुटापर्यंत। अच्छा, 1 फुटापासून 3.5 फुटापर्यंतचे मखर मिळणार आहे। तर ताई दाखवता मला कोणकोणते मखर असणार ते? हो नक्की। तर या किती फुटाचा मखर असणार आहे? हे इथे 1 फुटाची मूर्ती बसणार आहे। 1 फुटाची। आणि हा मखर किती फुटाचा आहे? 2 फुटाचा आहे। 2 फुटाचा आहे ना? तर मित्र बघा 2 फुटाचा याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो। आणि याची प्राइस वगैरे काय असणार आहे? प्राइस 1651 आहे। 1651 रुपये। तर मित्र 1651 रुपये प्राइस असणार आहे। आणि बघा पुन्हा ना कापडापासून बनलेलं, म्हणजे रियुजेबल आहे, म्हणजे मल्टिपल टाइम्स तुम्ही ना त्याला यूज करू शकता। आणि हा फोल्डेबल आहे हा पूर्ण? हो। ओके, तर याला असेंबल करण्यासाठी किती वेळ लागतो? 2 मिनिटं लागतात। 2 मिनिटं फक्त? 2 मिनिटं 2 मिनिटात तयार होणार मखर आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि बघा आणखी पुढे पण आहे, हा या मखरची साईज काय असणार आहे? या मकरची साईज 2 फुटाची आहे। 2 फुटाची आहे ना? ओके, हाईट 2 फूट आहे आणि मूर्ती 12 इंचची बसणार। तर मित्र 2 फुटाची आहे, 12 इंचापर्यंतची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता याच्यामध्ये। आणि याची बघा प्राइस पण याच्यावरती मेन्शन केली आहे, 2151 रुपये। आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकता, वेल्वेटचा कापड यूज केलाय। आणि बघा साईडचा लोड पण पाहू शकता, आणि बघा बॅकग्राऊंड पण पाहू शकता, बघा ते सुंदर बनवलंय आणि फॉर्मचा यूज केलाय। तर मित्र बघा हा हे दोन्ही मखर दाखवले ना त्याच्यापेक्षा मोठा मखर बघा। तर या किती फुटाचा मखर असणार आहे? 2 फुटाची मूर्ती बसणारी। 2 फुटाची। आणि हा मखर किती फुटाचा आहे? मखर आहे 3 फुटाचा। 3 फुटाचा। ओके, तर मित्र बघा 3 फुटाचा मखर आहे, 2 फुटाची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो। आणि बघा याची प्राइस वगैरे याच्यावरती मेन्शन केली आहे बघा, 4501 रुपये। आणि बघा स्वस्तिक बघा किती सुंदर बनवलंय, त्यामध्ये ना मिरर लावलेले आणि फ्लावर वगैरे ते यूज केले आणि लटकन वगैरे। आणि बघा साईड लोड वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि बघा लोड साईड सपोर्ट पण बघू शकता किती मजबूत आहे आणि मोठ्या साईज मध्ये। हा पण 5 मिनिटात असेंबल होतो ना? हो। ओके, बघा आणखी पण आहे, तर बघा हा पण भारी दिसतो, रथ टाईप आहे।
हा रथ आहे ना ताई? हा रथ आहे. ताई याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 फुटाचीच मूर्ती बसते 2 इथे. फुटाची. ओके. तर मित्रांनो याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो. आणि बघा इथे साईडला ना चाकं वगैरे बनवली बघा, किती सुंदर आहे. ते बघा मोठे दोन्ही साईडला आहे का, या बाजूनी पण आणि त्या बाजूनी पण. आणि बघा इथे स्टेप बनवलेली. आणि बघा याची प्राइस आहे ना 5851 रुपये. ते प्लाय पासून बनले. अच्छा प्लाय पासनं. तर प्लाय पासनं बनवलंय, प्लाय पासनं बनवलेलं. आणि बघा पाठी आहे ना नेटचा कापड पण लावलाय, जे पडद्या टाईप बनवलंय. आणि बघा इथे झुंबर पाहू शकता. याच्यामध्ये लाईट वगैरे लावून मिळणार आहे? नाही, लाइटिंग तुम्ही करू, बाकीचे म्हणजे कस्टमर करू शकतो. ओके. हो. लाईट वगैरे एक्सटर्नल लावायला लागणार आहे. ते सुंदर आहे. पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे बघा पूर्ण लुक दाखवतो. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? मेघडंबरी लहान म्हणून आहे. काय होतं? मेघडंबरी. अच्छा मेघडंबरी. ओके. 4251 प्राइस आहे तिचं. दिसायला पण खूप छान आहे मित्रांनो. बघा हे बांबू मेट आहे. हे बघा आणि डायमंड वगैरे लावले, म्हणजे ग्लास वगैरे लावले, खूप भारी दिसतं. हे बघा पाठीने नेटच्या कापडांचा यूज केलेला आहे. आणि बघा लेस वगैरे आणि बघा रिफा वगैरे, म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली असणार आहे मकर. आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो? 2.5 फुटाची. 2.5 फुटाची. याचं नाव काय असणार आहे मकरचं? विघ्नराज. विघ्नराज. ओके. मित्रांनो विघ्नराज आहे त्यामध्ये मकरचं नाव आहे. आणि वरती बघा कळस पण पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे नेटचे कापड केले, छोटे बघा हे नेटचे कापडला खूप भारी दिसतं. बॅक साईडला पण आहे, बॅकड्रॉपचा यूज केलेला आहे. आणि याची प्राइस आहे ना 4751 रुपये. आणि बघा याच्यावरती रुंदी लांबी सर्व काही ना मेन्शन केलेली आहे. हे बघा या मखरची पण दाखवतो तुम्हाला, दाखवलं ना. म्हणजे तुम्हाला मखरची साईज वगैरे चेक करायची ना, तुम्ही चेक करू शकता. आणि बघा आणखी पण आहे. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? मोदक. मोदक. तर मित्रांनो मोदक आहे बघा. गेल्या वर्षी मी आलेलो ना तेव्हा नव्हता, हा फर्स्ट टाइम बघतो मी इथं. दिसायला पण खूप भारी आहे. त्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो? 1.5 फुटाची. 1.5 फुटाची. तर मित्रांनो याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो. आणि याची प्राइस आहे ना 3201 रुपये. तुम्ही लूक दाखवतो बघा, काय भारी दिसतंय. आपण पूर्णपणे फोल्ड होतो. ओके. बारीक फोल्ड. तर मित्रांनो बारीक फोल्ड होतो पूर्णपणे. तुम्हाला शेवटी मी दाखवतो कशा प्रकारे त्याचे कसं फोल्ड केलं जातं ना, ते दाखवतो मी तुम्हाला. या मकरचं नाव काय असणार आहे? याचं आहे गणेश निवास. गणेश निवास. तर गणेश निवास आहे. आणि याची प्राइस काय असणार आहे? 4201. ओके. आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो? इथं 2.5 फुटाची मूर्ती. 2.5 फुटाची. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण 2.5 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? राजमहल. राजमहल. तर मित्रांनो मखरचं नाव आहे ना राजमहल आहे. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे 2.5 फुटाची 2.5 मूर्ती. फुटाची. आणि हाईट 5 फूट आहे. मखरची हाईट आहे ना 5 फूट आहे. आणि याची प्राइस काय असणार आहे? 5551 आहे. तर 5551 रुपये ना मखरची प्राइस आहे. आणि राजमहल या मखरचं नाव आहे. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला समजून कशा प्रकारे. साईडवर पाहू शकता बघा. आणखी पण आहे बघा, या बाजूनी पण आहे, ते पण दाखवतो. या मखरचं नाव काय असणार आहे ताई? शिवप्रिय. 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 ओके. तर मित्रांनो मखरचं नाव आहे ना शिवप्रिय. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3451 आहे. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 फुटाची. 2 फुटाची. तर याच्यामध्ये 2 फुटाची आपण मूर्ती स्थापन करू शकतो. आणि बघा इथे कापड पण भारी लावलंय बघा, पाहू. आणि बघा लेस वगैरे यूज केलंय. आणखी पुढे पण आहे. या मखरचं नाव काय असणार आहे? साईराम. तर साईराम आहे मखरचं नाव. लुक पाहू शकता बघा, पूर्ण लुक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे पण 1.5 ते 2 फुटाची. 1.5 ते 2 फुटाची. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3151. ओके. 3151 रुपये प्राइस आहे. बघा आणखी पुढे पण आहे, ते पण पाहूया. या मखरचं नाव काय असणार आहे? श्रीपाल. श्रीपाल. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे पण 1.5 फुटाची मूर्ती. ओके. तर 1.5 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. आणि लुक वाईज बघा खूप भारी मखर दिसतात. आणि याची प्राइस काय असणार आहे? 2751. ओके. या मखरचं नाव काय असणार? याचं न्यू कुटीर. काय बोलतो? न्यू कुटीर. न्यू कुटीर. ओके. लुक पाहू शकता. आणि बॅकड्रॉप पण भारी आहे. लुक दाखवतो म्हणजे तुम्ही समजून कशा प्रकारे. बघा साईडने अशा प्रकारे. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3151 आहे.
ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे 2 फुटाची मूर्ती बसते. 2 फुटाची. तर याच्यामध्ये आपण 2 फुटापर्यंतची मूर्ती स्थापन करू शकतो. आणि बघा लांबी रुंदी सर्व काही त्याच्यावरती मेन्शन केलं आहे. न्यू कुटीर मखरचं नाव आहे. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? न्यू राजमहल. न्यू राजमहल. न्यू राजमहल मखरचं नाव आहे आणि दिसायला पण सुंदर आहे आणि खूप मोठा आहे. याची हाईट किती असणार आहे? 6 फूट आहे. 6 फूट. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 3 फुटाची मूर्ती. 3 फुटाची. 3 फुटापर्यंतची मूर्ती आपण स्थापन करू शकतो. आणि याची प्राइस काय असणार आहे? 7,500. 7,500 रुपये. 7,500 रुपये. टॉप दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे. आतमध्ये पण दाखवतो. टॉपचा झुंबर पण खूप भारी बनवलाय. आणि बघा हा कापड वगैरे पण पाहू शकतो. किती शायनिंग आहे याच्यामध्ये. आणि बघा लेस वगैरे तर यूज केलाय. आणि बघा वेलवेटचा कापड आहे. हे बघा. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? याचं श्री विनायक. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2.5 फुटाची. 2.5 फुटाची ना. ओके. आणि हा किती मोठा आहे? हा पण 5.5 फुटाचा आहे. 5.5 फूट. तर 5.5 फूट. आणि असा आडवा किती हा? 6 फूट आहे. 6 फूट. ओके. पाहू शकतो किती मोठा आहे. आणि पिलर वगैरे पाहू शकतो बघा. भारी दिसत आहे. फ्रंट साईड दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे. हे बघा. साईडला अशा प्रकारे दोन्ही बाजूने दाखवतो. आणि बघा या बाजूनी पण आहे. आणि या मखरचं नाव काय असणार? रथ. रथ. रथ आहे. खूप सुंदर दिसतं. आणि याची प्राइस काय असणार आहे? 6,500. 6,500 रुपये. आणि किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2.5 फुटाची. 2.5 फुटाची. त्याच्यामध्ये आपण 2.5 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो. आणि बघा लटकन वगैरे लावली लेस वगैरे बघा काय भारी दिसतं. आणि व्हील पण पाहू शकता बघा किती मोठे. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर. सुंदर आहे बघा. बघा इथे ना विंडो पण बनवली भारी. आणि बॅकड्रॉप पाहू शकता. आणि वरती आपल्याला 3 कलर्स पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 फुटाची. 2 फुटाची. 3 ते 2 फुटाची. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3,751. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? सुकनिधी. काय? सुपनिधी. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3,251. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 फुटाची मूर्ती. 2 ते 2.5 फूट. 2 ते 2.5 फुटाची. ओके. 2 ते 2.5 फुटाची मूर्ती तुम्ही इझिली याच्यामध्ये स्थापन करू शकता. आणि स्पेस वगैरे पाहू शकता. तुम्ही साईडनी स्पेस जास्त आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकता. आणि ताई याच्यामध्ये कस्टमाइज मखर पाहिजे तो पण मिळणार आहे? काय फिक्स असतात त्याची साईज वगैरे? साईज फिक्सच आहे आता सध्या. हो. किंवा त्यांचं काही असेल माझ्याकडे ऑर्डर करायची असेल त्यांना तर करू शकतात ते. ओके. कस्टमाइज करून मिळून जाईल. मिळेल. ओके. पण तेही आता 10 दिवसाच्या आत करून दिलं तर. ओके. तर बघा आता 10 दिवसाच्या अगोदर तुम्ही ना बुकिंग केलं ना म्हणजे तुमच्या मनानुसार कस्टमाइज मखर तुम्हाला बनवून पाहिजे म्हणजे साईज वगैरे मध्ये चेंजेस करून पाहिजे किंवा कलर मध्ये चेंजेस करून पाहिजे तुम्हाला करून मिळणार आहे. बघा आणखी पुढे पण आहे. या मखरचं नाव काय असणार आहे? वरद. वरद. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3,000. 3,000 रुपये. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 1.5 फुटाची. 1.5 फुटाची. अच्छा त्याच्यामध्ये पण 1.5 फुटाची स्थापन करू शकतो ना? हो इथे 1.5 फुटाची. हे 2,000चं आहे. अच्छा 2,000 रुपयाला. आणि या मखरचं नाव काय असणार आहे? विनायक. विनायक. आणि याची प्राइस काय असणार आहे? 2,151 आहे. 2,151 रुपये. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे 1.5 फुटाची मूर्ती स्थापन करू शकतो. बघा आणखी पुढे पण ऍपल वगैरे सुंदर दिसतं. आणि पिलर वगैरे पाहू शकता बघा. ताई या मखरचं नाव काय असणार आहे? मंगलमूर्ती. मंगलमूर्ती. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? प्राइस 3,051 आहे. 3,051 रुपये. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे 2 फुटाची मूर्ती स्थापन. 2 फुटाची. आणि बघा इथे साईडला ना आपल्याला लोड वगैरे पण पाहायला मिळणार. आणि बघा हा दाखवला छोटा त्याच्यामध्ये पूर्ण फोल्डेबल आहे. अच्छा पूर्ण फोल्डेबल आहे. बारीक फोल्ड होणार तर पूर्णपणे ना बारीक फोल्ड होणार आहे. बघा आणखी पुढे पण आहे. हा बघा किती भारी दिसतं. या मखरचं नाव काय असणार आहे? श्रीपती. श्रीपती. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? इथे 2 फूट 1.5 फूट ते 2 फूट. अच्छा 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत स्थापन करू म्हणजे 1 फुटापासून तुम्ही स्थापन करू शकता. तुमच्यानुसार आहे तुम्ही किती मोठी मूर्ती त्यामध्ये स्थापन करायची तुम्हाला किती मोठी मूर्ती त्यामध्ये स्थापन करायची आहे. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3,551 आहे. 3,551 रुपये. ओके. बघा आणखी पुढे पण आहे. बघा मंदिराच्या डिझाईन मध्ये. आणि या मंदिराचं नाव काय असणार आहे? गणेश मंदिर. गणेश मंदिर. ओके.
आणि बघा इथे साईडला कर्टन पण आहे. आणि याची प्राइस काय असणार आहे? 2101 आहे. ओके, 2101 रुपये प्राइस आहे. कळस वगैरे पाहू शकता. पूर्ण लूक दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून कशा प्रकारे मकर. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन होईल? 1.5 फुटाची मूर्ती 1.5 फुटाची स्थापन. ना? ओके. बघा आणखी त्या साईडला पण आहे, ते पण दाखवतो बघा. या मकरचं नाव काय असणार? हे सिद्धिविनायक आहे. सिद्धिविनायक. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? याची प्राइस आहे 3251. ओके. बघा आणखी पण आहे बघा, लाईट वगैरे लावलं ना बघा, अशा प्रकारे चमकणारे मकर बघा. सध्या याच्यामध्ये मकरमध्ये लाईट नाही लावली बघा. या मकरमध्ये लाईट आहे ना, किती भारी दिसतं बघा. आणि चमकतो पण खूप सुंदर आहे. आणि पाठचा कपडा वगैरे पाहू शकता बघा. आणि या मकरचं नाव काय असणार ते? त्याला कमानी सारखं शेप असल्यामुळे कमान मकर असे कमान मकर. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती बसू शकतो? इथे 2 फुटाची मूर्ती बसते. 2 फुटाची ना? लाईट वगैरे बघा चमकते ना, खूप सुंदर दिसतोय मकर बघा. आणखी पुढे पण आहे, हा पण बघा किती भारी दिसतोय. आणि या मकरचं नाव काय असणार आहे? न्यू गणेश महल आहे. न्यू गणेश महल. ओके. आणि या मकरमध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? आता 2 फुटाची मूर्ती 2 स्थापन फुटाची ना? करू. आणि त्याची प्राइस, या मकरचा प्राइस काय असणार आहे? 3501 आहे. ओके, 3501 रुपये. लेस वगैरे पण भारी आहे बघा. पण जवळून दाखवतो म्हणजे पाहू शकता, क्वालिटी पाहू शकता बघा इथे. ते भारी दिसतंय बघा. आणखी पुढे पण आहे, तो पण दाखवतो. आणि या मकरचं नाव काय असणार आहे? ओपन मखर म्हणून. अच्छा, ओपन मकर. ओके. याची काय प्राइस आहे? 2701. 2700. ओके. या मकरचं नाव काय असणार आहे? याला सुंदर मखर म्हणून नाव दिलेलं. सुंदर मखर. तर मित्रांनो, मकरचं नाव आहे ना, सुंदर मखर आहे. नाव पण भारी दिलंय त्याला. आणि बघा डिझाईन वगैरे पाहू शकता बॅकग्राऊंडची. इथे 2.5 फूट मूर्ती बसणार. अच्छा, 2.5 फुटापर्यंतची. तर याच्यामध्ये तुम्ही 2.5 फुटापर्यंतची मूर्तीने स्थापन करू शकतो. आणि या मकरची प्राइस काय असणार आहे? 5,500 आहे. 5,500 रुपये. तर 5,500 रुपये प्राइस आहे. आणि याच्यावरती पण लाईट वगैरे पडली ना, खूप सुंदर दिसणार आहे. वेगवेगळा कलर असल्यामुळे खूप भारी दिसणार आहे तो बघा. आणखी पुढे पण आहे. आणि या मकरचं नाव काय असणार आहे? न्यू कुटीर. न्यू कुटीर. ओके. तो डिझाईन वेगळं तो तुम्हाला दाखवला ना अगोदर, त्याची डिझाईन थोडी वेगळी होती आणि याची डिझाईन थोडी वेगळी आहे. याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 फुटाची. 2 फुटाची ना? ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3051. 3051 रुपये. ओके. आणि बघा बरोबर त्या समोर बघा, हा मकर पण पाहू शकता. आणि या मकरचं नाव काय असणार आहे? हे आहे मेघडंबरी. ओके. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 2 ते 2.5. 2 ते 2.5 फुटापर्यंतची मूर्ती आपण याच्यामध्ये स्थापन करू शकतो. आणि याची प्राइस किती असणार आहे? 4251. 4251 रुपये. आणि या मकरचं नाव काय असणार आहे? सूर्यमुखी. सूर्य मकर. मित्रांनो, या मकरचं नाव आहे ना, सूर्य मकर आहे. आणि याच्यामध्ये किती मोठी मूर्ती स्थापन करू शकतो? 1.5 फूट. 2 फूट. 1.5-2 फूट. ओके. आणि याची प्राइस काय असणार आहे? 3251. 3251. ओके. बघा आणखी पण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे मकर पाहायला मिळणार आहे. तेव्हा पाहू शकता. जेव्हा तुम्ही शॉपला व्हिजिट करणार तेव्हा तुम्हाला समजेल कोणकोणते मकर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा छोट्या साईजमध्ये मला मंदिर पाहायला मिळणार आहे. तेव्हा खूप सुंदर आहे. आणि बघ इथे घंटी वगैरे वाजणार नाही, पण खूप सुंदर दिसते. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.